भारती सुरू झाली, विकास प्रकल्प सुरू झाले. 2.5 वर्षामध्ये, या 2.5 वर्षामध्ये एवढं काम केलं. आता दुसरी इनिंग सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमची टीम त्याच वेगाने काम करतीये आणि देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राच्या पाठीशी पहाडासारखे खंबीरपणे उभे आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. सर, काय कसली टीका करताय? कोणावर टीका करताय? अरे जे दोन्ही हाताने देत आहेत त्यांच्यावर टीका करताय? मला अभिमान आहे. या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदीजी ने केलं. ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से. तुमचे आपले एवढे लोक, शेकडो हजारो लोक, हा 26/11चा हल्ला झाला आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही हे कबुली तुम्ही देताय? हा नामर्दपणा, द्रोह आहे, गद्दारी आहे. तुमचे आपले एवढे लोक, शेकडो हजारो लोक निष्पाप बळी पडले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले, 26/11चा हल्ला झाला आणि तुम्ही कुणाच्या तरी दबावाला बळी पडून पाकिस्तानवर हल्ला केला नाही हे कबुली तुम्ही देताय? हा नामर्दपणा, हा भेकडपणा, ही देशाची गद्दारी आणि बेईमानी आहे. उलट बघा, मोदीजींनी पाकिस्तानला धडा शिकवला. कोणी आधी मध्ये यायचं नाही, आम्ही आणि पाकिस्तान बघून घेऊ आणि ऑपरेशन सिंदूर अभी जारी है हे सांगणारा कोण? या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. याचा आपल्याला अभिमान आहे. तो पाकिस्तान म्हणतो आमच्याशी नडू नका, आम्ही नाही तर काही आम्ही पण दाखवता का? अरे कोण तुम्ही दाखवणार? गीदड़ शेर की खाल पहनकर शेर नहीं बनता. शेर वही शेर होता है और उसका नाम है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मी अभिमानाने सांगतो. का नाही सांगायचं? ऑपरेशन सिंदूर नंतर जे विदेशामध्ये सगळी आपली शिष्टमंडळ पाठवली, त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व एका करण्याचं काम आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला दिलं. का नाही त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं? अरे चांगल्याला चांगलं बोला म्हणून बाळासाहेबांनी शिकवलंय. तामिळनाडूत आता जी दुर्घटना घडली त्या शिष्टमंडळात देखील श्रीकांत गेला. त्या विदेशामध्ये आपला मिलिंद देवरा गेला. ही शिवसेनेची शान आहे. हा शिवसेनेचा स्वाभिमान आहे. शिवसेनेचा अभिमान आहे की आपल्याला या देशाची सेवा करण्याची, देशाची सेवा करताना नेतृत्व करण्याची संधी देखील देत आहे. आणि म्हणून काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यांना अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता. पाकिस्तानमध्ये. आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता. मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याची हेडलाईन झाल्या असत्या, हेडलाईन, आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या. कारण तुम्हीच हेडलाईन दिल्या पाकिस्तानला. आपल्या लष्करावर संशय घेतला, लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला. किती विमानं पडली, किती मिसाईल गेले, किती हे झालं, तेच त्यांनी सांगितलं. बघा
तुमच्या देशातले भारतातले लोक संशय व्यक्त करतायत की तुम्हीच त्यांना हेडलाईन दिली, त्याच्यात तुम्हाला धन्यता मिळते. आणि म्हणून राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले, त्यांच्या बाजूला बसता तुम्ही. हे देशप्रेम आहे? ही देशभक्ती आहे? खरं म्हणजे हे पाकिस्तानी प्रेम आहे. आणि म्हणून तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार बिलकुल नाही. मगाशी कोणतरी म्हणाला गुलाबराव सावरकरांवर टीका केली. सावरकरांवर टीका जे करतात राहुल गांधी मुद्दाम करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि सांगता आम्ही हिंदुत्व. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे बेगडी हिंदुत्व आहे? बाळासाहेब असते तर उलटा टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती तुम्हाला. हे हिंदुत्व आहे तुमचं? सावरकरांचा अपमान मुख गिळून बसता, त्याच्या बाजूला बसता. पाकिस्तानचे झेंडे फडकवता, दहशतवाद्यांना जे बॉम्बस्फोटचे आरोपी आहेत त्यांना तुमच्या प्रचारामध्ये फिरवता. बॉम्बस्फोटच्या आरोपींचे कबरी सजवता. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे हिंदुत्व आहे का? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला की सोडला की चढवला की हिंदुत्व झालं? अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही 19ला सोडलं, 2019ला सोडलं. जेव्हा काँग्रेसच्या जोकडामध्ये काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं. बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही. तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेसी पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं, ते गाडायचं सोडा त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं. हे तुमचं हिंदुत्व आहे? हे तुमचं हिंदुत्व? जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, बाळासाहेबांचे विचार विसरले. आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला. मुख्यमंत्री पदासाठी, खुर्चीसाठी, हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी सगळं घालवलं. तुम्ही सगळं घालवलं. पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो? रामदास भाईंनी त्याची उदाहरणं सांगितली, मी पुन्हा ती सांगणार नाही. ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव. हे पक्षप्रमुख नाहीत, हे कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. कटप्रमुख, गटप्रमुख नाही, कटप्रमुख. कारस्थान कधी आपल्या पक्षामध्ये आपल्याच कार्यकर्त्यांना संपवायला किती नावं आहे. रामदासबाईंनी ती नावं घेतलेली आहे. म्हणून ही परिस्थिती झाली. गेला तो कचरा. कधी आत्मपरीक्षण करणार की नाही? हे लोक का जातात? का? कशासाठी? याच्यात कुणाची चूक आहे? हजारो लाखो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर. जगामध्ये असा कुठलाही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा. आज आठवा, बाळासाहेब असताना किती मोठे नेते सगळे बसायचे सोबत, ते वैभव आठवा. आता काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे? याला जबाबदार कोण? आणि म्हणून आता मला तर वाटतं या सर्व निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर मला वाटत नाही की त्यांची सावली देखील त्यांच्या सोबत राहील की नाही. शिवसैनिक तर सोडा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो आता